आज बनवूया गव्हाच्या पिठाचा हेल्दी केक। विकतचा जसा केक असतो त्या पद्धतीचा हा केक तयार होतो। खायला खूप टेस्टी लागतो। चला तर मग खूप वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। हा केक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये घालायचं आहे 3 चमचे आपल्याला कोको पावडर। कोको पावडर घातल्यामुळे हा केक चॉकलेट फ्लेवरचा बनणार आहे आणि असं जर नको असेल व्हॅनिला फ्लेवरचा पाहिजे असेल तर याच्याऐवजी तुम्ही 2 चमचे मिल्क पावडरसुद्धा घालू शकता। आता हे पीठ आपल्याला 2 ते 3 वेळा चाळून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं हलकं होतं आणि केक फुगायला मदत होते। आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये अर्धा कप मी पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखरसुद्धा चाळून घ्यायची आहे। त्यामध्ये घालायचं आहे अर्धा कप दही। दही घालून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा कप आपलं खाण्याचं तेल। या तेलाला कुठल्याही प्रकारचा वास नको आहे। याच्याऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता अर्धा कप, किंवा पातळ केलेलं बटरसुद्धा यामध्ये घालू शकता। आता यामध्ये घालायचं आहे व्हॅनिला इसेन्स। थोडंसं व्हॅनिला इसेन्स घालून झाल्यानंतर सगळं छान असं फेटून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने हे सगळं चांगलं फेटून घेतल्यानंतर याचा रंग असा दिसेल। आता हे सगळं चांगलं फेटून घेतलेलं आहे, हे आपण घालूया या चाळलेल्या पिठामध्ये। पिठामध्ये सगळं घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1/4 टीस्पून घालायचं आहे मीठ, 1 टीस्पून घालायचं आहे आपल्याला बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून घालायचं आहे बेकिंग सोडा। आता हे सगळं यामध्ये घालून छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। तर हे बघा, हे सगळं चांगलं एकत्र करून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची झालेली आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप दूध। दूध घेताना नॉर्मल रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करत राहायचं आहे आणि अशा पद्धतीचं आपल्याला एकाच दिशेने कट आणि फोल्ड करत आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने हे सगळं छान असं जसं लागेल त्या पद्धतीने आपण एकत्र करून घेत आहोत। इथे ह्याची कन्सिस्टन्सी आहे ती खूप पातळ करायची नाही आहे, म्हणजे रिबन कन्सिस्टन्सीचं हे बॅटर करायचं नाही आहे, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे। तर बरोबर अर्धा कप इतकं हे दूध इथे लागलेलं आहे आणि हे बघा, अशा पद्धतीचं हे तयार झालेलं आहे बॅटर आणि खूप जास्त आपल्याला इथे मिक्स करायचं नाही आहे। आता लगेचच आपण जो तयार करून ठेवलेला टीन आहे त्या टीनला बटर लावायचं, तूप लावायचं, किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल तो खाली ठेवायचा आहे आणि त्यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे। त्याआधी तुम्ही जर ओव्हनमध्ये हा केक करणार असाल तर 180 डिग्रीला ओव्हन आधी प्रीहीट करून घ्यायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीचं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये आपल्याला आता हा टीन ठेवून घ्यायचा आहे आणि हा टीन ठेवून आपल्याला फक्त 25 ते 30 मिनिट हा केक बेक करून घ्यायचा। बॅटर घालून झाल्यानंतर हे स्पूनने व्यवस्थित असं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि गार्निशिंगसाठी यावरती चोको चिप्स घालायचे आहे। तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता। मी इथे अक्रोडचे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आता हे छान असं तयार झालेलं आहे। खूप मस्त टेस्टी आणि हेल्दी आपला हा केक तयार होणार आहे। तर आता हा केक मी 180 डिग्रीला इथे मस्त असा बेक करून घेणार आहे आणि सुरुवातीला आपल्याला हाय टेम्परेचरला 180 डिग्रीवरती 15 मिनिट बेक करून घ्यायचा आणि नंतरचे उरलेले 15 किंवा 10 मिनिट असेल तेव्हा 160 डिग्रीवरती केक बेक करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण हा केक व्यवस्थित असा बेक करून घेतलेला आहे। तर हे बघा, इथे तुम्ही पाहू शकता की छान असा बेक झालेला आहे। यामध्ये इथे मी सुरी घालून बघितलेली आहे, आतपर्यंत छान असा केक बेक झालेला आहे, अजिबातही चिकटला जात नाही आहे। तर अशा पद्धतीचा आपला हा केक तयार झालेला आहे, पूर्णपणे गव्हापासून बनवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की आतपर्यंत मस्त असा बेक झालेला आहे, स्पॉन्जी झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या नव्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।